हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 37. जे अज्ञान येथे नसे तरीच आत्मा असे, म्हणून बोलणी वायसे नायकावी की. अर्थात जे अज्ञान अस्तित्वातच नाही, येथे केवळ आत्मपरब्रह्मच आहे, यास्तव वायफळ बोलणी मुळीच ऐकू नयेत. आत्मभान येणे, आत्मज्ञान असणे, आत्मप्रेरणेने आत्माचरण करणे हेच मानवाचे सत्य जीवन आहे. आपण स्वतः आत्मा आहोत, आत्मपरब्रह्माचे अंश आहोत. ही सत्य जाण ठेवून जीवन जगल्यास मानवी देह सार्थकी लागतो. त्यायोगे आपले जीवन सदा कैवल्यानंदात जगले जाते. जीवनातील प्रत्येक क्षणाचा, या विश्वातील प्रत्येक कणाचा आणि थेंबाचा कैवल्य आनंद घेणे हेच जीवन आहे. तथापि आत्मज्ञानाचा अभाव असेल तर आपल्याला आपण देह आणि इंद्रिये आहोत, मन आहोत, बुद्धी आहोत असे वाटते. यामुळे आपण बुद्धी सांगेल तसे मनमानी करत देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठी आयुष्य जगतो. यामुळे देहादी इंद्रिये, मन, बुद्धी यांच्या मर्जीने काही घडले की आपल्याला सुख मिळाल्यासारखे वाटते आणि या विरुद्ध काही झाले की आपल्याला दुःख झाल्यासारखे वाटते. वास्तवात सुख आणि दुःख या भावना आहेत, त्या कायम टिकाऊ नाहीत. एकाच घटनेमुळे एकाला सुख आणि दुसऱ्याला दुःख होऊ शकते, कारण कोणतेही सुख कोणालाही कधीही कायम समाधान आणि तृप्ती देऊ शकत नाही. तथापि आनंद हा सर्वांना होतो आणि तो टिकाऊ असतो. यास्तव माऊली सांगतात की आतापर्यंत अनेक प्रकारचे निरूपण करून, अनेक उदाहरणे देऊन जे सिद्ध केले, त्याप्रमाणे आता अगदी थोडक्यात सांगायचे असे की येथे अज्ञान अस्तित्वात नाही, येथे केवळ आत्मपरब्रह्मच आहे. यास्तव वायफळ बोलणी मुळीच ऐकू नयेत. विनाकारण नसती बोलणी करून आपले जीवन नासाडू नये. अज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान नसल्यामुळे देहभाव उदित होऊन आपण देह, मन, बुद्धी आहोत असा गैरसमज करून देह, मन, बुद्धी यांच्यासाठी जागायचे. तथापि आत्मज्ञान प्राप्त करावे, ओम तत्सत त्वम असि या महामंत्राचा अनुभव घ्यावा आणि याची प्रचिती, अनुभूती घ्यावी. किंवा आपल्या ऋषीमुनींनी याची प्रचिती घेतली आहे. स्वतः माऊलींनी हा अमृतानुभव ग्रंथ स्वतःची अनुभूती म्हणून लिहिला आहे. यावर विश्वास ठेवून आपले आचरण करावे. अशा प्रकारे वर्तन करून आपल्याला सुखदुःख मिळते की कैवल्यानंद मिळतो याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. ओवी क्रमांक 38. दोरी सर्पाभास होये, तो तेणे दोरे बांधोये, ना दवडणे न साहे जयापरी. अर्थात दोरी सापाचा आभास निर्माण करते, तथापि तो दोरीरूपी साप दोरीने बांधून ठेवता येत नाही किंवा त्याला तेथून हाकलून लावता येत नाही. येथे माऊली एक छान उदाहरण देत आहेत. दोरी सापाचा आभास निर्माण करते, तथापि आपण त्या दोरीरूपी सापाला गारुड्याप्रमाणे बंधनात अडकवून ठेवू शकत नाही, कारण तो साप नाही, ती तर जड निष्प्राण दोरी आहे. तसेच काही करून त्या दोरीरूपी सापाला आपण हाकलून दूर पळवून लावू शकत नाही. खरा साप असेल तर काठीने आवाज केल्यावर तो पळून जातो.
येथे निर्जीव दोरी आहे, तिला काही संवेदना नाहीत. ती काठीचा आवाज करा किंवा प्रत्यक्ष काठीने फटके द्या, ती ढिम्म जराही जागची हलणार नाही. याचप्रमाणे माऊली सांगतात की अज्ञान हे ज्ञानाप्रमाणे आपल्याला सत्य, कैवल्य, आनंदमय जीवन देऊ शकत नाही. कारण ते व्यवहार करू लागले की लटके होते, त्याचा असत्यपणा सिद्ध होतो. एखाद्याने कितीही पराक्रमाच्या बढाया ऐकवल्या तरी प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले की त्याचा पराक्रम किती सत्य आहे हे आपोआप सिद्ध होते. ओवी क्रमांक 39. नाना पुनिवेचेनी अंधारे, दिहा भेण राती मोहुरे, की येताची सुधा करे, गिळीजे जेवी. अर्थात पौर्णिमेच्या दिवशी अंधाराने रात्रीकडे मोर्चा वळविला, तथापि पौर्णिमेच्या चंद्राने त्या अंधाराला गिळले. येथे माऊलींनी रूपकाचा आधार घेतला आहे. पौर्णिमेच्या दिवशी अंधाराने आश्रयासाठी रात्रीकडे धाव घेतली, तथापि चंद्रोदयाने त्याला गिळून फस्त केला. याचा अर्थ दिवस ज्या रात्रीला गिळून घेतो त्याच रात्रीचा आधार घेण्यासाठी पौर्णिमेचा अंधार धावला. याचा अर्थ जी रात्र अस्तित्वात नाही, कारण रात्र असे काहीही नाही. दिवसाचा अभाव म्हणजे आपण त्याला रात्र असे व्यावहारिक नाव दिले आहे. प्रत्यक्षात रात्र असे काहीही नाही. तिचाच आधार घ्यायला तो धावला. आता हे कसे शक्य आहे? यामुळे त्यालाही चंद्राने गिळून घेतले. या रूपकाचा उपयोग करून आपण जाणून घ्यायचे आहे की अज्ञान ज्ञानाला घाबरते, कारण ते असत्य आहे. त्याला स्वतःचे स्वतःला सिद्ध करता येत नाही, कारण अज्ञान असे प्रत्यक्षात काहीही नाही. केवळ ज्ञानाचा अभाव म्हणजे त्याला अज्ञान असे व्यावहारिक नाव आपण दिले आहे. यास्तव ते काहीतरी बहाणे करून आपण सत्य आहोत, आपणच ज्ञान आहोत असा आभास निर्माण करते. परंतु अल्प कालावधीतच ज्ञान उदित होऊन ते आभासरूपी अज्ञान लुप्त होते. महामार्गावर 2 गाड्यांची टक्कर झाली. ज्याच्या चुकीमुळे टक्कर झाली होती तो लबाड होता. तोच ज्याला त्याने टक्कर दिली होती त्याच्यावर आवाज चढवून अरेरावीने बोलू लागला, तुम्हाला कायदा माहीत आहे का? तुम्ही कायदा मोडला आहे, चूक तुमचीच आहे. समोरचा गाडीवाला शांतपणे म्हणाला, मी हायकोर्ट जज आहे. ओवी क्रमांक 40. तियापरी उभयता, अज्ञान शब्द गेला वृथा, हा तर्का वाचोनी हाता, स्वरूपी न ये. अर्थात या उभयतांमुळे अज्ञान हा शब्द व्यर्थ झाला, त्याचे तर्कानेही स्वरूप सिद्ध होत नाही. माऊली सांगतात की अज्ञान शब्द उभयतांमुळे वाया गेला, तो व्यर्थ आहे असे सिद्ध झाले. कोण आहेत हे उभय? एक आहे ज्ञान आणि दुसरे आहे आत्मपरब्रह्म. एकदा का आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झाले की देह, मन, बुद्धी ही आपली नोकर आहेत हे उमजते. यास्तव आपण त्यांच्या मर्जीने वर्तन करणे थांबवितो. आपण आत्म्याच्या मर्जीने जीवन जगू लागतो. अर्थातच यामुळे ज्ञानाच्या उपस्थितीने अज्ञानाचा आभास लुप्त होतो. अज्ञान या शब्दाचा वापर थांबतो आणि तो शब्द वाया जातो, व्यर्थ होतो. एकदा का आत्मपरब्रह्माचा साक्षात्कार झाला, त्याची अनुभूती प्राप्त झाली की आपण ज्ञान आणि अज्ञान या पलीकडे आत्मस्वरूप होतो.
यामुळे आपण स्वमर्जीने जीवन जगू लागतो. ही स्वमर्जी म्हणजेच आत्मज्ञान असते, कारण आपण आत्मपरब्रह्म झालेले असतो. अशा प्रकारे येथे अज्ञान हा शब्द आपल्या जीवनामधून लुप्त होतो, व्यर्थ होतो. माऊली पुढे म्हणतात की आता जर अज्ञान असा शब्दप्रयोग करायचा झाला तर तो तर्काने करावा लागतो. जसे आपण म्हणतो की ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान, किंवा देहभाव बाळगून त्याप्रमाणे आयुष्य जगणे म्हणजे अज्ञान. तथापि हा असा तर्क प्रत्यक्षात आचरणात येत नाही, कारण आपण स्वभावताच आत्मज्ञानानेच आचरण करत असतो. म्हणून माऊली म्हणतात की त्याचे तर्कानेही स्वरूप सिद्ध होत नाही. हरिओम.